अस्सलाम वालेकुम एंड हेलो एवरीवन। मैं मायरा शेख। आज है डे 2 यहाँ पर करमनी में, मेरी मम्मी के गांव। अभी तक तो बहुत एंजॉय कर रहे हैं हम, वेदर भी अच्छा है। और बस अभी सारे मामी और मैं रेस्ट ही कर रहे थे अंदर, और सारे मामा लोग देन मुबारक ये लोग गए हैं खेड़ मेन मार्केट में चिकन मटन और काफ़ी सारी चिटर पुटर चीज़ें लेने के लिए, क्योंकि यहाँ पे घर के आसपास कोई मार्केट नहीं है और कोई शॉप्स नहीं है। ये प्रॉपर खेड़े गांव है, जो कि हमें बहुत अच्छा लगता है। सिटी से काफ़ी दूर और सुकून मिलता है एक्चुअली यहाँ पे। सो यहाँ पे ये छुटकी भी आ गई है, भाग गई ही मामाची मुलगी आहे माझ्या। ये इकडे इकडे या साईडला ये नाही बोलते तर खूप छान वाटते इकडे येऊन। आम्ही वर्षातनं एकदाच येतो, पण मजा वाटते आल्यावर। सगळे एक गेट टुगेदर पण होतं सगळ्यांबरोबर आणि मस्त वाटतं, हो की नाही? हे आहे नदीतले मासे, हे घेतले स्पेशली मम्मीसाठी माझ्या। मिरची आहे ना, ही माझी आजी आहे, ह्यांना आम्ही बायाजी बोलतो। होय बाय, हाँ मिरची आहे ना? हो हो, कापून टाकायचं आहे। तुम्हीच बनवा, हो ना, डब्यातनं घेऊन जाते मम्मीला। मिरची चांगली लागते। काय मोठ नाही टाकायचं। कोंबड्यांची पण मजा झाली आज, पटला खायची। आताच मच्छीवाली आलेली आणि तिने हे देऊन गेले, विकत घेतलेत म्हणजे नदीतले मासे। यांची खरंच मजा झाली। हे आमच्या घरचं बॅक साईडचं आहे, व्यवस्थित दाखवेन मी व्लॉगमध्ये। अगं आम्हाला मिळतात ना बाय, तेव्हा कोण नसतं। आम्हाला हे बांधत नाही तेव्हा कोण नाही। किती जणांनी घालवलं, अरे याने न्यायचं नाही तर नेत्राचा नवरा जेवढा आला होता खेळापर्यंत, मग म्हाताऱ्याने नेली नाही, तिथं दिली टोप। तो टोप पण आला तिकडेच आहे। आई मासे साफ करू बसला की काय? काय बाय, पोटला माशांचा पोटला काढायचा। बघा मामी पण आली आहे, काकींची पर गाव आली हो मैं। मच्छा साफ करायला बसल्या सगळ्या। आता मामी पण आले हेल्प करायला। अभी हम लोग काटेंगे पोटला पोटला। काम नव्हतं ना, काम वाढवला। खायला भेटेल ना पण सगळ्यांना। त्यांना विचारायचं, संतुलाना 1 किलो हवे तर त्यांना घेऊ दे, सूर्य मामाला 1 किलो हवे तर त्यांना घेऊ दे, कोणीतरी घ्या बोलायचं। अर्धा किलो कोणाला हवे त्याने घ्या। हे अर्धा किलो आहेत ना, हे अर्धा किलो आहे, एवढंच होतं तशी। मम्मीला पण 1 किलो घेतले। त्याला पण 1 किलो। सूर्य मामा आईस आहे ना। तू खाते राणी? मासे नाही खाते? खायला काय देखना पडेल। खायला काय झालं? ते शिंगटीचं नाही काढत ना? नाही, तरीच निघणार तिचं। काय काय टाकलंय? मिरची, तिखट, मीठ, हळद। हा बस, आणि उकळत हे स्टीम मध्ये ठेवायचं। फ्रीज मध्ये, फ्रीज मध्ये चांगलं ते बनल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचंय। इथे गावी आमच्याकडे गॅस पण आहे आणि आजीने सगळे मासे बनवले। अर्धा किलो अजून आहे शिजवायचं। 1 किलो इथे पाणी गरम होतं आमच्या आंघोळीला। हे ह्या किचन मध्ये आमचं नॉनव्हेज बनतं जास्त करून। इथे आता काळोखच दिसेल, आता काळोख पडत आला आहे। इथे एक चुल्हा इथे आहे, गॅस आहे। ह्या किचनमध्ये जास्त करून नॉनव्हेजच बनतं। या साईडला पण एक दरवाजा आहे बाहेर हॉलमध्ये जायला। आणि इथे चला ठीक आहे, एक होम टूर देऊया आपण एक एपिसोडमध्ये, ठीक आहे?
इथे अजून 2-2.5 किलो मासे घेतले होते सगळ्यांनी आपापल्या हिस्साचे. तू पण साफ करत होतीस काय? ओ, शिकली साफ करायला तू. भाकरी आता संध्याकाळ झाली भाकरी. सुनाला म्हणजे भाकरी घाल म्हणजे घालतो बसवलं घालाय. जेवढी झाली तेवढी मी खायचं. सासून घेतला ना झाडू सगळे मोडले ते तू खायची तू आम्ही काय खायचो. म्हणजे सुनेला नाही भाकरी खायला नाही यायचं. हो सगळे मोडायची ती बाजूला ठेवायची. हे अशी एक एक स्टोरीज ठेवायची मी खाईन. हा सगळे तू खायचीस मग आम्ही काय खायचो. इथे आम्ही चना लसूण हे बनवायचं चाललं आहे या दुसऱ्या किचनमध्ये. हे चणे फ्राय झालेत. हे चणे फ्राय करायचे आहेत. एक बॅच इथे आहे कढईमध्ये. हे आमचं दुसरं किचन आहे. मी होम टूरचा एक व्लॉग बनवेन. ही बघा ही सानू आली. आता हे काळोख दिसेल कारण ते आता बरंच दूर दूर झालं आहे चुलीमुळे. हे बघा इथे फक्त व्हेज बनणार. व्हेज किचन आणि ते नॉनव्हेज किचन आहे दुसरं. आज सगळ्या मामा लोकांनी ठरवलं आहे की आजच आम्ही 31st मनवणार आहे. अजूनपर्यंत मामा लोक आले नाही आहेत. काय चाललंय? तिचे सगळे उवा शिरल्या माझ्या डोक्यात. उवा शिरल्या तुझ्या डोक्यात? लांब ठेव तिला. ही बघ उवावाली आली. काय बाबा बरे आहेत ना? तुम्हाला बरं वाटतंय आता? नाही मग खेळात तुम्ही गेला असता तर डॉक्टरकडे. तो इसी तरह से गपशप मारते हुए डे 2 कंप्लीट होता है और आई होप आपको ये व्लॉग पसंद आया होगा. सो ज़रूर से इस वीडियो को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा अपने फ्रेंड्स एंड फैमिली में और सब्सक्राइब कीजिएगा मेरे यूट्यूब चैनल को जो कि बिल्कुल फ्री है. सगळे मामा गप्पा मारत बसले आहेत. थैंक यू फॉर वॉचिंग एंड अल्लाह हाफिज. हे समोरचं घर आहे. इथेच असतं पण.